काळूबाईच्या नावानं चांग भलं. आई काळूबाई, तो दिवस आणि आजचा दिवस, तू मला स्वप्नात येऊन सांगितलेल्या गोष्टीचा मागोवा घेत मी आणि संकेत मुंबईहून निघालो. त्यावेळी पहिल्यांदा तुझी कथा ऐकली कीर्तनातून. त्यावेळी कळलं पौष पौर्णिमेच्या दिवशी लाख्यासुराचा वध करून मांढरगडावर प्रकट झालीस. नवल वाटलं, पण आज पौष पौर्णिमा आणि मधल्या काळात तू किती प्रकारे माझ्या जवळ आलीस. मला प्रेम दिलंस, शक्ती दिलीस, माझी मदत केलीस आणि मुख्य म्हणजे माझ्या आयुष्याचं ध्येय दिलंस मला. याआधी फक्त भास होत होते, स्वप्न पडत होती, पण आता माझ्या मनात तुझं आणि माझं नातं स्पष्ट आहे. आणि ज्या कार्यासाठी तू मला या गावात घेऊन आली आहेस ते कार्य मी पूर्ण करणारच. आता विराट नावाच्या लाख्यासुराशी लढण्यासाठी मला तू शक्ती दे. तुझी या घरात, या गावात पुन्हा स्थापना करायची आहे मला. त्याचा मार्ग मला तूच दाखव. काळूबाईच्या नावानं चांग भलं. काळूबाईच्या नावानं चांग भलं. हे काय दिसत मला? काय अर्थ आहे याचा? मला काहीच सुचत नाही आहे. तूच सांग मला याचा अर्थ. काय आश्चर्य वाटतंय तुला? विसरलीस? लग्नाची समधी जबाबदारी तू घेतलीस की नाही? माझ हळदी आहेत, मग हळद कोण कुठणार? जमल ना तुझ्या या नाजूक हातांना? तुझी मेहंदी कशी ग रंगली? पुन्हा काढलीस ना रात्री? नाही, पण मेहंदी कशाने रंगते हे माहिती आहे ना तुम्हाला? कसं आहे, तुमच्या मनात जे काळोबेर असतं ना ते माझ्यापर्यंत निर्मळ होऊन येतं आणि म्हणून चांगलंच घडतं. तुम्ही माझं जितकं वाईट कराल तितकं माझं चांगलंच होईल. असं बोलल्यामुळे तुझी सुटका होईल असं वाटतंय तुला? ही घे हळद. घे 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 आणि व्यवस्थित कुठून ठेव. नवरा नवरीला लावायची आज हळद आहे ना. आणि हो, या समध्या कामांची ना तू सवयच करून घे. अमोक भाऊजी आणि सईचं लग्न झालं ना की तू तर या घराची मोलकरीणच होणार आहे. मी या घरातली कोण होणार आहे याची तसदी तुम्ही घेऊ नका. ते माझी आई काळूबाई बघून घेईल आणि ती जे करेल ते माझ्या हिताचंच करेल. तर 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 नाही म्हणजे तुझ्या नवऱ्याचं दुसऱ्या मुलीशी लग्न होतंय यात हितच आहे ना तुझं? तुझ्या हिताचं तुझी काळूबाई नाही तर मी बघणार. आणि ते कसं हे तर तुला चांगलंच माहिती आहे. तेव्हा ही हळद ना व्यवस्थित कुठून तू जा 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 जा. जोपर्यंत चांदीचा छल्ला आणि तिजोरीच्या किल्ल्या मालतीच्या कमरेला येत नाहीत ना तोपर्यंत ही मालती गप्प बसायची नाही. आणि त्यासाठी समद्यांचं हित करेल ती.
आई काळूबाई, अमोघ आणि सईला लावण्याची हळद तयार करताना माझं मन शांत राहील आणि मी माझ्या ध्येयापासून ढळणार नाही याची काळजी तूच घे. काळूबाईच्या नावानं सांग भलं. काळूबाईच्या नावानं सांग भलं. काळूबाईच्या नावानं सांग भलं. पुन्हा तेच जंगल, अंधार, पायवाट, चंद्र. काय होतं ते? काय अर्थ आहे याचा? तुला पूर्वीसारखा पुन्हा काही संकेत तर द्यायचा नाहीये ना? मला काहीच सुचत नाही आहे. तूच सांग मला याचा अर्थ. मन कितीही शांत ठेवायचा प्रयत्न केला तरीही हुरहुर लागतेच आहे. माझ्या आणि अमुकच्या लग्नात हळद लागलीच नव्हती. असो, पुढे जायचंय आर्या. हा विचार आणू नकोस मनात. अगं नुसती हातात घेऊन काय उभी राहिली आहेस? ठेव ते खाली. दे आर्या. ताई या. आर्या, तू बी लाव की हळद. अगं अहो सासूबाई, काय हरकत आहे? हळदच तर लावायची. लावू दे तिला, लावू दे. आर्या लाव. बालती. आजी, ठीक आहे. ही सुद्धा अग्निपरीक्षा द्यायला तयार आहे मी. तू हळद लावायची काही गरज नाही. अगं सई लावू दे की तिला. तिच्या हातून अमोघला हळद लागता कामा नये. बरं बाई, तू म्हणशील तसं. शेवटी नवरी आहेस ना तू. तुझं तर ऐकायलाच पाहिजे आम्हाला. बरं आर्या, तू एक काम कर. अमोघ भाऊजींच्या उष्टा हळदीचं ताट उचल आणि सई जवळ नेऊन ठेव. अगं काही रीतबीत माहीत आहे की नाही तुला? नाही म्हणजे तुझ्या लग्नाच्या वेळी झालं नाही असलं काही. पण आमची सईलाई भाग्यवान आहे बघ. हो की नाही सई? उचल उचल आणि नेऊन ठेव तिकडे. सासूबाई हो घ्या. सई, तुझ्या माहेरची इथं कोणीच नाही बघ. आता आम्ही तुझ्या माहेरचे बी आणि सासरचे बी. हा, मी तुझ्या आईसारखी आहे की नाही?
आता तुझी आई तुला हळद लावते असं समज. हा भाऊजी बघितलं ना सई किती छान दिसते. आर्या अगं कुठे चाललीस? नाही म्हणजे असं समारंभ अर्धवट सोडून जायचं नसतं. थांब मालती बस झालं आता. अहो पण आजी मी काय केलं आता? तिचीच इच्छा आहे ना थांबायची. थांबू दे की तिला. ताई तुम्ही लावून घ्या. या या. आता दादासाहेब आणि आईसाहेबांना बोलवून घेऊन येते. हा काकू झालं असेल तर मी फ्रेश होऊ का प्लीज? वय वय इथे मानपानाचं समजा झालंय बघ. पुढचं आम्ही बायका सगळं बघून घेतो. पण तू हळदीच्या अंगानं कुठं बाहेर जायचं नाही बरं का. हो. घरातच थांबायचं. ये तू. रेस मधली बाकीची लोक नाराज होणारच की हो. पण त्यासनी आम्ही शांत करू. आणि पक्षातलं कोणी बी फुटणार नाही याची काळजी बी आम्हीच घेऊ. तुम्ही काय बी टेन्शन घेऊ नका. बघा आता कसं आहे साहेब, आम्ही आमचा शब्द पाळला. तो उपमुख्यमंत्री पदाचा बिल्ला आमच्या छातीवर लागला पाहिजे का नाही? हा चालतंय चालतंय. बरं ठेवू का? वय भाऊसाहेब हा बोला की दादासाहेब. ते बाकी समजाना आपण हँडल करू. वय पण तुमचे मुख्य विरोधक बबनराव ते जरा नाराज आहेत असं ऐकलंय. असणारच की हो. त्यांचा बी या पदावर डोळा होता. पण आमची सरशी होती म्हणल्यावर माघार घेतली त्यांनी. ती बी जाहीररित्या म्हणजे आमच्या पाठीत खंजीर खुपसण्याची पूर्ण तयारी बी केली असेल. लय डेंजर माणूस आहे. दगा फटक्यावर कधी बी उतरू शकतो. आणि मी काय म्हणतो दादासाहेब, माझं हे पद कन्फर्म होईपर्यंत हे अमुकराजांच्या दुसऱ्या लग्नाचं कोणाला बी काय बी कळता कामा नाहीये. नाही तुम्ही म्हणताय ते बरोबर आहे भाऊसाहेब. पहिल्या लग्नाच्या वेळेला परस्पर फोटो छापून आला होता. त्यांनाच धारेवर धरायला हवं नाही का? धरणार की आम्ही स्वतः धरणार त्यासनी, कोण बी असो. दादासाहेब आता मुद्दा वेगळा आहे. आपण मागच्या वेळेस गरीबा घरची सून करून आणली. साळसूलपणाने लगीन करून आदर्श घालून दिला. आणि त्याचा गवगवा करून नाही आपल्याला फायदाच झाला हो. आणि शिवाय त्या कुमुदबाईंच्या केसमध्ये आर्यामुळे मायलेज मिळालं. आणि आम्ही निवडणुकीचं तिकीट आमच्या पदरात पाडून घेतलं. पण आता कसं आहे दादासाहेब,
हे अमोघ राजांचं दुसरं लगीन आपण रिस्क घेऊन करतोय, तेव्हा विरोधकांच्या हातात आयतं कुलीत नको. तरी बी आम्हाला असं म्हणायचं आहे, म्हणजे आम्हासनी असं वाटतंय की नाही म्हणजे बघा हा, तुम्हाला पटलं तर दादासाहेब, नाहीतर तुम्ही म्हणाल ते फायनल. तेव्हा हे निवडणुकीचं होईपर्यंत अमोघ राजांचं हे लगीन आपण पोस्टपोन नाही, तसं नाही करता येणार भाऊसाहेब. त्या पोरीनं एकदा जीव देण्याचा प्रयत्न केला होता. आपण एक काम करूया, सिक्युरिटी टाईट करूया. बाहेरचं कोणी बी आतमध्ये येणार नाही. आतली कुठली बी बातमी, कुठला बी फोटो बाहेर जाणार नाही याचा आपण बंदोबस्त करू. शिवाय आपले फौजदार आहेतच की, चुकून माकून जरी एखादा फोटो, एखादी बातमी विरोधकांच्या हातात गेली तरी सुद्धा ते सिद्ध करू शकणार नाहीत. बरोबर आहे दादासाहेब तुमचं. एक गोष्ट तुमच्या ध्यानात आली आहे का? कोणती? अमुकची उष्टी हळद हिला लागली, सईपेक्षा हिच्याच हातावर जास्त मेहंदी रंगली, आणि सगळ्यात आधी हिच्याच हातात चुडा भरला गेला. हे समज का घडलं सांगा? का? कारण आर्या आणि अमुकच्या लग्नात हे विधी झालेच नव्हते, आणि म्हणूनच आई काळूबाईने हे घडवून आणलं बघा. बघ, मी सांगितलं नव्हतं? तू मोठं मन करून सईला न्याय द्यायचा प्रयत्न करतेस. अगं काळूबाई बघते समज, तुझ्याकडनं काय बिहिरावून घेतलं जाणार नाही बघ. हो आजी, तसेच संकेत देवी मला देतीये, आणि त्यामुळेच मी मुद्दाम अमोघ आणि माझ्या नात्याचा विचार करणं थांबवलंय. पण देवीला मला आज काहीतरी सुचवायचंय. सुचवायचंय म्हणजे मला भास होत आहेत, मला काही गोष्टी दिसत आहेत, पण त्यांचा अर्थ कळत नाहीये मला. म्हणजे कसले भास होत आहेत? म्हणजे काय दिसतंय? घनदाट जंगल, अंधार, चंद्र, पाऊलवाट, दगडी काहीतरी दीपमाळेसारखं, पण मला कळत नाहीये. सौदारा, हे समजा तुला दिसलं? एक्झॅक्टली. म्हणजे तुम्हाला याचा अर्थ माहितीये? मला सांगा याचा अर्थ काय आहे? अगं तू इथं काय करतेस? जा जा आवरून ये जा. नाही काकू, मला खूप काळजी वाटते, मला आत्ताच सांगा. अगं ती हळद तुझ्या कपड्याला लागल. जा आधी आवरून ये, मग आपण बोलूया. हा, मी लगेच आले. आणि तुम्ही समजा तिला सांगायला निघालाय, पण तिचा जीव आपण कसा धोक्यात घालायचा? अगं पण काळूबाईंना संकेत दिलेत ना, म्हणजे पौष पौर्णिमेची सेवा पोरीच्या हातून घडावी असंच तिला वाटतंय ना. आता काय करायचं ते तुम्हीच ठरवा. एकीकडे ही अवघड सेवा आणि एकीकडं काळूबाईचा संकेत. आहे काळूबाई, तूच सांगा तुम्ही काय करू. मला कौल दे.